आजची ही रेसिपी आहे आपला आनंद साजरा करण्यासाठी। तर पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं गेलं आहे। भारतीय महिला संघाला मी अभिनंदन व्यक्त करते। नमस्कार, कीर्ती डिलाइट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण तंदुरी रोटी बनवून घेऊयात। तर तंदुरी रोटीसाठी लागणारे साहित्य बघूयात। तर सर्वात आधी 2 ते 3 टेबलस्पून मी इथे दूध घेतला आहे, 1 चम्मच साखर आणि 1 चम्मच दही आणि थोडा चिमूटभर सोडा घालूयात। तर इथे चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आपल्याला। आणि मी इथे 1.5 वाटी कणिक घेतली आहे। तर तुम्ही इथे तंदुरी रोटी मैद्याची पण बनवू शकता, पण मी इथे गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी आज बनवणार आहे। तर 1.5 वाटी कणकेसाठी मी अर्धी वाटी हा जो मिश्रण आहे तयार केलेला आहे। तर आपण थोडं थोडं इथं पाणी घालून मिक्स करून कणिक मळून घेऊयात। तर कणिक खूप घट्ट पण आणि खूप सैल पण मळायची नाही, मीडियम मी इथे कणिक मळून घेतली आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवते। इथे मी मिक्स व्हेज बनवत आहे। तर मिक्स व्हेज साठी लागणारे साहित्य बघूयात। तर मी इथे 200 ग्राम पनीर घेतला आहे, 1 कप फ्लावर, 2 टमाटे, 1 गाजर आणि 1 कप वाटाणा आणि 1 कप आपलं बीन्स। तर मी इथे ना गरम पाण्यामध्ये फ्लावर उकळून घेते। तर मी इथे थोडं मीठ घालते आणि उकळून घेऊयात। तर फ्लावर उकळल्यानंतर मी बाजूला काढून घेते आणि त्यामध्ये बीन्स पण याच पद्धतीने उकळून घ्यायचे आहेत। त्यानंतर गॅस बंद करून वाटाणा आणि गाजर या गरम पाण्यामध्ये घालूयात। तर वाटाणा आणि गाजर गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे नाही, गॅस बंद करूनच या गरम पाण्यामध्ये आपण वाटाणा आणि गाजर घालायचं आहे। तर मी इथे मसाला तयार करून घेणार आहे मिक्स व्हेजसाठी। तर 1 चमचा आपण धने घालूयात, 1 चमचा बडीशेप आणि काही काळी मिरी यामध्ये आपण घालूयात, दगडफूल, काश्मीरी लाल मिर्च मी 2 घेतला आहे, सोप घेतली आहे, वेलची घेतली आहे। तर मी इथे 1 चमचा जिरा, आपण हे सर्व साहित्य आहे ना भाजून घेऊयात। तर या मसाल्याने भाजीला खूप छान चव येते, त्यामुळे मी घरीच हा मसाला तयार करून घेतली आहे। तर मी इथे तेल घालते। तर तेलामध्ये आपण सर्वात आधी पनीर तळून घेऊयात। तर मी इथे ना पनीर तळून घेते। तर पनीर लगेचच आपण चमच्याने हलवायचं नाही, तर थोडं ब्राऊन झालं की त्यानंतर आपण हा पनीर काढून घ्यायचा आहे। तर मी इथे ब्राऊन कलर होईपर्यंत पनीर तळून घेतला आहे आणि काढून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इथे गरम पाण्यामध्ये पनीर घालायचं असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता। पनीर तळून घेतलेल्या या तेलामध्ये सर्व व्हेजिटेबल्स आपण 5 ते 10 मिनिट परतवून घ्यायचं आहे। जास्त वेळ परतवायची गरज नाही, कारण आधीच सर्व व्हेजिटेबल्स आपण उकळून घेतलेला आहे, त्यामुळे 5 ते 10 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। तर मी जो मसाला भाजलेला होता तो थंड झाला आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे। तर बारीक फाईन पावडर बनवलेला आहे। तर मी इथे भाजीसाठी आपण वाटण तयार करून घेऊयात। तर मी इथे 1 कांदा चिरून घेतला आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि आल्याचं 2 तुकडे घातले आहेत आणि इथे खसखस घालूयात। तर खसखसनी भाजीचा जो रस्सा आहे त्याला घट्टपणा येते, त्यामुळे मी इथे खसखस घातली आहे। तर सर्व व्हेजिटेबल्स शॅलो फ्राय करून घेतले। थोडं तेल घालूयात आणि तेल तापल्यानंतर मोहरी घालूयात, दालचिनीचा तुकडा आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूयात। आणि आपण वाटण तयार करून घेतली होती ते मी फाईन पेस्ट करून घेतली आहे। कांदा तांबूस रंगाचा झाला की ही पेस्ट आपण यामध्ये घालूयात। तर मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे 1 चम्मच। तर तुम्ही इथे खडे मसाले घालू शकता, मी इथे जास्त खड्या मसाल्यांचा वापर केलेला नाही। तर हे सर्व मसाला मी छान परतवून घेतला आहे। त्यानंतर 2 टोमॅटोची प्युरी यामध्ये घालूयात। तर मी इथे हळद पावडर, तिखट पावडर आणि लाल काश्मीरी पावडर घातलेला आहे। तर तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। तर मी इथे चवीनुसार मीठ घातलं आहे। तर छान हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। तर चवीनुसार मी इथे साखर पण घातलेली आहे, थोडं पाणी घालते मसाला करपू नये यासाठी।
तर 5 ते 10 मिनिटं छान शिजवून घेऊयात. ग्रेव्ही छान शिजली की भाजीला पण छान चव येते. तर मी इथे मसाला छान शिजवून घेतलेला आहे. यामध्ये थोडं थोडं करून मी पाणी घातलं आहे मसाला करपू नये यासाठी, आणि थोड्या थोड्या वेळाने मी चेक पण केलेला आहे. तर आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे आणि यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो पावडर यामध्ये मी घातला आहे. तर पूर्ण पावडर मी यामध्ये वापरलेली आहे. तर मी इथे ना थोडं पाणी घालते आणि परत ही ग्रेव्ही छान शिजवून घेऊयात. जेवढी आपण ग्रेव्ही शिजवू तेवढंच भाजीला छान चव येते. तर बघू शकता तेल सेपरेट झालेलं आहे आणि ग्रेव्ही पण छान शिजलेली आहे. तर शॅलो फ्राय करून घेतलेले व्हेजिटेबल्स यामध्ये घालूयात आणि या ग्रेव्हीमध्ये हे सर्व व्हेजिटेबल्स परत वाफेवर छान शिजू द्यायचं आहे. सर्व व्हेजिटेबल्समध्ये ही ग्रेव्ही छान मिक्स होईल आणि भाजीला छान चव येईल. 5 मिनिटं वाफेवर शिजू देते आणि बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे भाजीमध्ये घालण्यासाठी. तर मी यामध्ये ना पाणी थोडं थोडं करून आपण यामध्ये घालूयात आणि तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी ठेवू शकता. तर मी इथे खूप जास्त रस्सा बनवणार नाही, कारण आपल्याला तंदुरी रोटी सोबत ही भाजी खायची आहे. तर मी मीडियमच ग्रेव्ही ठेवणार आहे. इथे 1 चम्मच तूप घालूयात ग्रेव्ही सिल्की होण्यासाठी. तर तूप ऑप्शनल आहे, पण तूप एकदा नक्की घाला. तर मी इथे तूप घातल्यानंतर परत 5 मिनिटं छान वाफेवर शिजवून घेतला आहे. तर आपली ही मिक्स व्हेज तयार झालेली आहे. कोथिंबीर घातलेली आहे. तर आपण बाजूला ठेवूयात आणि तंदुरी बनवायला सुरुवात करूयात. तर तंदुरी बनवण्यासाठी मी इथे कणिक छान मळून घेतली आहे. तर आपण गोळे बनवून घेऊयात छोटे छोटे आणि लाटून घ्यायचं आहे. तर मिक्स व्हेज ही तंदुरी रोटी सोबत खूप छान लागते. तर मी इथे ना तूप लावून असं छान गोळा तयार करून घेतला आहे आणि लाटून घेऊयात. तर मी इथे गोल आकारामध्येच तंदुरी लाटून घेणार आहे. तुम्ही ओव्हल शेपमध्ये पण लाटू शकता. तर मी इथे ऑनियन सीड घातले आहेत आणि कोथिंबीर, आणि यामध्ये परत प्रेस करून घेतला आहे. तर मी नॉनस्टिक तव्यावर पाणी घातलं आहे आणि ही तंदुरी आपण भाजून घेऊयात. तर असे बुडबुडे आले की आपण गॅसवर ही तंदुरी भाजून घ्यायची आहे. तर मी इथे ना तूप लावून घेते. तर तुम्ही इथे बटरचा पण वापर करू शकता. मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. तर आपली तंदुरी रोटी तयार आहे आणि आपण ताट वाढून घेऊयात. तर मस्त ही रेसिपी झालेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर मी ताट वाढून घेतला आहे आणि मी इथे ताकाची कढी पण बनवलेली आहे. तर आजची ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात.